आज आपण दशक 4 समास 3 नामस्मरण भक्ती. आपण काही सिलेक्टेड ओव्या घेतो. अखंड आपण सिक्वेन्स मध्ये जात नाही, काही सिलेक्टेड ओव्या घेतो. तर त्यापैकी ज्या काही आजच्या ओव्या आहेत, स्मरण देवांचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. सहस्र नामामध्ये कोणी एक म्हणता होतसे सार्थक, नाम स्मरता पुण्य श्लोक होई जे स्वै. काहीच न करुनी प्राणी, राम जपे राम नाम जपे वाणी, तेने संतुष्ट चक्र पाणी भक्ता लागी सांभाळ. चहुवर्णा नामाधिकार, नामी नाही लहान थोर, जड मूढ पैल पार पावती नामे. आपण नवविधा भक्ती पाहतोय. त्याच्यापैकी सुरुवातीच्या 2 भक्तीचे प्रकार आपण मागच्या वेळेस पाहिले, ज्याच्यामध्ये श्रवण भक्ती आणि कीर्तन भक्ती आपण पाहिली. भक्तीचा 3रा प्रकार जो आज आपण पाहतोय तो आहे नामस्मरण भक्ती. आणि नामस्मरण भक्ती ही अनेक संतांचं जर तुम्ही चिंतन साहित्य जर पाहिलं किंवा त्यांचा उपदेश पाहिला, तर सगळीकडून येऊन अगदी फक्त वैदिक हिंदू धर्माबद्दलच असं नव्हे, परंतु इतर कुठल्याही उपासना पद्धतीमध्ये जरी पाहिलं तरी सुद्धा शेवटी येऊन ते नामस्मरणापाशी येऊन थांबतं. याचं कारण असं की आपण ही जी सृष्टी पाहतो, तर या सृष्टीमध्ये सगळ्या गोष्टी इतक्या काटेकोरपणे चाललेल्या असतात. याचा अर्थ इतकं नियमबद्ध चालणारं जग हे कुठून तरी नियंत्रित होत आहे, आणि त्याची आपण सतत आठवण ठेवली पाहिजे, जेणेकरून आपल्यामधला जो सूक्ष्म अहंकार आहे तो न राहून त्या नियमाने चाललेल्या गोष्टीला आपण आताच आपण पाहिलं की आपण ऑनलाईन स्वराज्यामध्ये कृतज्ञता आपण किती महत्वाची मानतो, आणि त्याच्याने आपल्या आयुष्यामध्ये केवढा बदल होऊ शकतो याचा अनुभव सगळेजण घेतो आहोत. आणि अगदी तसंच नामस्मरणाचा हेतू तोच आहे की नामस्मरण म्हणजे नथिंग बट ग्रॅटिट्यूड, आणि सतत त्या परमेश्वराचं अनुसंधान असणं म्हणजे नामस्मरण. त्याची आठवण आपल्या प्रत्येक कार्यामध्ये, आपल्या प्रत्येक कामामध्ये त्याचा हात आहे याची सतत भावना जवळ ठेवणं म्हणजे नामस्मरण. आणि नामस्मरण म्हणजे काही जणांना असं वाटतं की म्हणजे असं वाटू शकतं की देवासमोर बसायचं आणि जपाची माळ असेल तर माळ जपत राहणं म्हणजे नामस्मरण, आणि तिथून उठलं की आपण आपल्या कामाला, की पुन्हा त्याच्यानंतर आपला त्या नामाचा संबंध राहत नाही. याच्याशी संबंधित कबीरांचा एक छान दोहा आहे. कबीर म्हणतात की माला तो कर्मे फिरे, जिभ्या फिरे मुखमाही, मन तो दाही जसे फिरे, तो क्या सुमिरन नाही. म्हणजे तुम्ही हातामध्ये माळ घेऊन जप करताय आणि तोंडाने नामस्मरण सुरू आहे, तर इथे मन कुठे आहे हे खूप महत्वाचं आहे. आणि ही क्रिया करत असताना जर तुमचं मन भलतीकडेच असेल तर ते हातामध्ये माळ असण्यालाही काही अर्थ नाही, किंवा तोंडाने आपण जे उच्चार करतो त्या उच्चारालाही काही अर्थ नाही. आणि म्हणून नामस्मरणाचं महत्व सांगताना या समासामध्ये नामस्मरणाला कुठलाही नियम नाही, कुठलंही बंधन नाही, आणि हे सांगण्यासाठी म्हणून या 4थ्या दशकातील 3ऱ्या समासामध्ये एकूण 25 ओव्या समर्थांनी वापरल्या, आणि त्याच्यापैकी काही निवडक ओव्या आपण पाहतोय. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. नामस्मरण कशासाठी असावं? समाधान ही त्याची खूण आहे की तुमचं नामस्मरण नीट प्रकाराने होतंय, योग्य प्रकाराने होतंय, आणि त्या नामस्मरणामुळे तुमची एका दिशेने प्रगती होतीये. याचं मेजरमेंट जर कुठलं असेल तर चित्तातलं समाधान. आपण बघतो की आपण जे जे काही करतो तर त्याच्यातून आपल्याला काय मिळतं, याच्यामध्ये सगळ्यात वरच्या जागेला जी गोष्ट असेल तर ती म्हणजे समाधान असते. समाधान, आनंद. आणि हे समाधान जर असेल
तरच आपल्या बाकी गोष्टी मिळण्याला किंवा आपल्या बाकी कष्टाला काही किंमत आहे. खूप काही करून अहोरात्र ढोर कष्ट उपसून सुद्धा जर आपल्याला समाधान मिळालं नाही, तर त्या सगळ्या गोष्टी व्यर्थ जातात. आणि म्हणून समर्थ सांगतात की स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत. अखंड याचा अर्थ सतत, अहर्निश. म्हणजे केवळ आपलं काम व्हावं म्हणून आपण एखादी पूजा करावी किंवा देवाला अभिषेक करावा किंवा काही जण देवाला नवस बोलतात, तर ही सकाम भक्ती आहे. पण साधू संत म्हणतात की ठीक आहे, तुम्ही सुरुवात तरी सकाम भक्तीपासून केली आहे ना, तरी ठीक आहे, परंतु पुढे जाऊन ती निष्काम भक्ती व्हायला पाहिजे. आणि त्याचं प्रतिबिंब म्हणून काय असेल तर ते म्हणजे नामस्मरणे पावावे समाधान. पुढच्या ओवीमध्ये समर्थ सांगतात, सहस्रा नामामध्ये कोणी एक, म्हणता होतसे सार्थक, नामस्मरता पुण्यश्लोक होईजे स्वये. सहस्र नामामध्ये कोणी एक. परमेश्वराची नावं किती आहेत? नुसतं जर विष्णू जर म्हटलं तर विष्णू सहस्र नामामध्ये विष्णूचीच 1000 नाव आहेत. गणेश पुराण जर बघितलं तर गणपतीची सुद्धा अशी कितीतरी नावं आपल्याला मिळतील. शंकराची अशी कितीतरी नावं मिळतील. म्हणजे एकूण जर बघितलं, आपल्याकडे मुळात देवांची संख्या भरपूर आहे आणि त्या प्रत्येक देवाची वेगवेगळ्या त्याच्या लीलेनुसार किंवा पुराणातील उल्लेखानुसार त्यांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत. आणि ही नावं सहस्रांच्या पटीमध्ये आहेत. आणि ह्यातलं प्रत्येक नाव हे तितकंच ताकदीचं आहे. त्यामुळे सहस्रनामामध्ये कोणी एक, म्हणता होत असे सार्थक. यातलं तुमच्या आवडीचं जे नाव आहे ना, ते तुम्ही घ्या. म्हणजे आपण म्हणतो की मराठीमध्ये आई म्हणतो, हिंदीमध्ये मा म्हणतो, इंग्रजीमध्ये मदर म्हणतो, पण शेवटी भाव त्यातला एकच असतो. 3 भाषात 3 शब्द जरी असले तरी सुद्धा भाव एकच असतो. आणि त्याचप्रमाणे सहस्रनामापैकी कुठलंही नाव जरी तुम्ही घेतलं, उच्चारलं, पण त्याच्या मागे जर तुमचा भाव असेल तर ते परमेश्वरापर्यंत पोहोचतं. आणि म्हणून म्हणतात, सहस्रनामामध्ये कोणी एक, म्हणता होत असे सार्थक, नाम स्मरता पुण्यश्लोक होईजे स्वये. पुण्यश्लोक होईजे स्वये म्हणजे काय? आपण पुण्यश्लोक कशाला म्हणतो? की ज्याच्या कर्मामुळे इतर मंगल गोष्टी घडत असतात, ज्या सहजपणाने घडतात, त्याला आपण पुण्यवान पुरुष म्हणतो. पुण्य हे केवळ वैयक्तिक गोष्टी मिळवण्यासाठी जे असतं त्याला पुण्य म्हणतात असं नव्हे. पुण्य या शब्दाची व्याख्याच आपल्याकडे अशी आहे की ज्याच्याच्यानं जगाचं कल्याण होईल, ज्याच्याच्याने सर्वांना उपयोग होईल, अशा कुठल्याही गोष्टीचा अंतर्भाव हा पुण्यामध्ये होतो. आणि सतत दुसऱ्याच्या भल्याची कामना करणारे जसे सत्पुरुष असतात, साधू संत असतात, तर त्याचप्रमाणे नामस्मरण करता करता तो साधक आहे, त्याच्याकडे पुण्य साठायला लागतं. आणि या पुण्य साठण्यातून तो स्वतः एक पुण्य शरीर बनतो. नामस्मरता पुण्यश्लोक होईजे स्वये. पुढच्या ओवीमध्ये समर्थ सांगतात, काहीच न करुनी प्राणी, राम नाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी, भक्ता लागी सांभाळी. आता काही जणांना असं वाटण्याचा संभव आहे, काहीच न करुनी प्राणी म्हणजे प्रत्येकाला आज इतके व्याप आहेत, तर आपण ते व्यर्थ करतो का? किंवा आपल्याला जर परमेश्वर प्राप्ती हे जर आपलं ध्येय असेल तर आपल्याला काहीच करायचं नाहीये का? काहीच न करुनी प्राणी, राम नाम जपे वाणी. मग याचा अर्थ काय घ्यायचा? संत आपल्याला निष्क्रिय तर बनवत आहेत की काय? काही पुरोगामी विचारवंत असा विचार करतात सुद्धा बरं का, की संतांनी लोकांना निष्क्रिय बनवलं आणि देवाधर्माला लावलं, त्यांनी लोकांची कार्यक्षमता कमी झाली, कारण याच्यामध्ये शरणागती वगैरे, सरेंडरशिप अशा गोष्टी आहेत.
आणि त्यांनी लोकांचा आत्मविश्वास कमी होतो वगैरे वगैरे काही वल्गना केल्या जातात, परंतु त्याचा सूक्ष्मात जाऊन विचार केला जात नाही. म्हणून या ओवीचा नीट विचार करणं गरजेचं आहे. काहीच न करुणी प्राणी राम नाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी. आपण एखादी गोष्ट करतो आणि त्याची आपल्याला जाणीव असते आणि ती जाणीव ज्याच्यामुळे होते त्याच्या तळाशी मीपणा असतो. आपण जी काही गोष्ट करतो ती करण्याचं आपल्याला जे भान असतं त्याला आपल्याला सूक्ष्म मीपणा म्हणूयात, सूक्ष्म अहंकार म्हणूयात, मीपणाची जाणीव म्हणूयात. आणि ज्यावेळेला माणूस नामस्मरण करत 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 एका अशा टप्प्यावरती पोचतो जिथे तो स्वतःला पूर्णतः विसरून जातो, स्वतःच त्याचं अस्तित्व विसरून जातो आणि केवळ केवळ त्या नामस्मरणामध्ये इतका दंग असतो की त्याला स्वतःची जाणीव उरत नाही. आणि अशा वेळेला त्याच्या हातून जे कर्म होतं ते सहज कर्म असतं. आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा अशा सहज कर्माला खूप श्रेष्ठ साधन असं म्हटलं गेलं. म्हणजे त्याच्याने जे काही होईल ती परमेश्वराची मग पूजाच असते. पूजा म्हणजे फक्त देवाऱ्यासमोर बसून मूर्तीला गंध फूल वाहणं म्हणजे पूजा नव्हे. तर अशा पुरुषाच्या हातून जे जे काही कार्य होईल ते प्रत्येक कार्य ही भगवंताची पूजा बनते. आणि अशा अवस्थेमध्ये असताना ज्या वाणीतून रामनामाचा जप होतो त्याच्यामुळे तेणे संतुष्ट चक्रपाणी, अशा नामस्मरणामुळे तो चक्रपाणी म्हणजे चक्र हातामध्ये धारण केलेला विष्णू भक्ता लागी सांभाळी, हे ब्रीदवाक्य आहे. आणि याची आतापर्यंतची शेकडो उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये आपण बघतो की संकटात सापडलेल्या त्या सत्पुरुषाला भगवंताने सांभाळलं. भक्त प्रल्हादाची गोष्ट आपल्याला माहिती आहे. तर प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने किती प्रकाराने मारायचा प्रयत्न केला, परंतु पंचमहाभूत ज्याच्या अधीन आहेत अशा परमेश्वर शक्तीच्या पुढे लौकिकी शक्ती काय करणार. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सांगितलंय की त्याच्यामध्ये भगवंत गीतेमध्ये असं सांगतात की माझी आज्ञा असेल तर त्या अग्नीच्या ठिकाणी दाहकता उत्पन्न होईल. माझी आज्ञा असेल तर समुद्र त्याच्या रेखांच्या मध्ये राहील. माझी आज्ञा असेल तर पाण्यामुळे जग चालेल. माझी आज्ञा असेल तर बीजातून वृक्ष घडेल. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा भगवंताचा हात आहे. आणि मग याचा आपल्याशी संबंध काय, तर त्याच्यासाठीच तुमचा पूर्ण अहंकार नष्ट होऊन म्हणजे मी नामस्मरण घेतो आहे ही भावना सुद्धा न राहणं, इतकं सहजपणा ज्याला आपण सहज वृत्ती म्हणतो अशी चित्तवृत्ती ज्या वेळेला होते आणि अशा सहज चित्तवृत्तीतून आपण ज्या वेळेला निष्काम भावनेने नामस्मरण आपल्यातून व्हायला लागतं आणि त्या नामस्मरणाची ताकद अशी असते की त्यांनी भगवंताला समाधान, भगवंत संतुष्ट होतो आणि तो तुमचं रक्षण करतो. आणि हे त्याचं ब्रीद वाक्य आहे. पुढे समर्थ सांगतात, चहुवर्णा नामाधिकार, नामी नाही लहान थोर, जड मूढ पैल पार पावती नामे. आता हे नामस्मरणाच्या साठी अधिकारी व्यक्ती कोण आहे हे सांगतात. म्हणजे नामस्मरण का घ्यावं, नामस्मरण का करावं याच्याबद्दलच्या या 26 ओव्यांमध्ये बरंच विस्ताराने समर्थांनी सांगितलेलं आहे की कधी घ्यावं. नित्यनेम प्रातःकाळी, मध्यान्हकाळी, सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे. या तिसऱ्या ओवीमध्ये समर्थ नामस्मरण कधीही करू शकता हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर हेही सांगतात की चालता बोलता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये. संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळगती, नामस्मरणाची स्थिती सांडूच नये. म्हणजे तुम्ही प्रपंचामध्ये कुठल्याही अवस्थेत असा, दरिद्री असा, श्रीमंत असा, तुम्ही नामस्मरण करू शकता. सकाळी करू शकता, माध्यान्ह काळी करू शकता, रात्री करू शकता.
कधीही करू शकता, म्हणजे त्याच्यात वेळेचं बंधन नाही. आणि म्हणूनच नामस्मरण भक्तीचं महत्व असं आहे की त्याला कोणताही अडचण नाही. म्हणजे अगदी तुम्हाला कारण योग साधना तुम्हाला माहिती असेल की योग साधनेमध्ये आसन ही प्रथम गोष्ट आहे. तुम्हाला विशिष्ट प्रकारे आसन घालावं लागतं. विशिष्ट प्रकारे बसावं लागतं. पाठ सरळ ठेवावी लागते. प्राणायामासारख्या क्रिया करत असताना तुम्हाला पाठ सरळ ठेवावी लागते. मान सरळ ठेवावी लागते. योग्य प्रकारे डाव्या नाकपुडीतून श्वास घेऊन पुन्हा उजव्या नाकपुडीतून सोडणं आणि तसंच म्हणजे ह्या सगळ्या ज्या योगक्रिया आहेत ह्या विशिष्ट प्रकाराने शरीर धर्म असण्याचे आहेत आणि त्यामुळे योग मार्ग हा कठीण आहे. त्याच्यानंतर इतर ज्या गोष्टी आहेत परमेश्वर प्राप्तीचे ज्याच्यामध्ये ज्ञानमार्ग आहे. ज्ञानमार्ग हा सुद्धा बुद्धीची प्रत्येकाची अवस्था निरनिराळी असते, क्षमता निरनिराळी असते आणि बुद्धीच्या क्षमतेच्या कितीतरी पलीकडे असं हे परमेश्वराचं अस्तित्व आहे आणि म्हणून सगळ्यात सोपं साधन म्हणून नामस्मरण सांगितलेलं आहे. आणि म्हणून चहुवर्ण नामाधिकार आपण आपल्याकडे चातुर्वर्णे मया सृष्टम गुणकर्म विभागशः असं गीतेमध्ये सांगितलेलं आहे. बरेच जण हल्ली हे 4 वर्ण आहेत मानत नाहीत की आपण माणूस आहोत आणि कुठल्या वेळेला आपण कुठलीही गोष्ट करू शकतो. आपण जन्माने कुठल्या कुळामध्ये आलो याच्यावरती सगळ्या आपण म्हणूयात ना की आपलं आधार कार्ड बनतं किंवा आपलं जे काही डॉक्युमेंट असतं की आपण कुठल्या धर्मामध्ये कुठल्या जातीमध्ये आपला जन्म झाला. परंतु तसं नाहीये. जे आपण काम करतो त्याच्याप्रमाणे आपला वर्ण ठरत असतो. म्हणजे तुम्ही ज्ञान घेत असाल, ज्ञान देत असाल तर तुम्ही ब्राह्मण आहात. तुम्ही जर व्यापार करत असाल तर तुम्ही वैश्य आहात. तुम्ही जर साफसफाई वगैरे सगळी करत असाल तर तुम्ही शूद्र आहात. तुम्ही जर हातामध्ये शस्त्र घेऊन कुणाचं रक्षण करत असाल तर तुम्ही क्षत्रिय आहात. तर हे 4 जे वर्ण आहेत हे कामांच्या विभागणीप्रमाणे केलेले आहेत, ते जन्माप्रमाणे नाहीत. म्हणून चातुर्वर्णे मया सृष्टम गुणकर्म विभागशः. तर नामस्मरणाची उपलब्धी अशी आहे की 4 वर्णांपैकी कुठल्याही पूर्वी असं असायचं की वेदांचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आहे. शूद्र जातीत जन्माला आलेल्यांना वेद उच्चारता येणार नाहीत. अशा प्रकाराने काही एक समाजामध्ये धारणा होती आणि त्याच्यामुळे ब्राह्मण हे श्रेष्ठ, इतर जन हे त्याच्यापेक्षा कमी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ, मग त्याला तशा प्रकारे वागणूक देण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यामुळे समाजातल्या अतिशय दीन तळागाळातल्या लोकांच्या वरती अन्याय झाला. आणि हे सगळं जे आहे हे सगळं मोडून काढण्याकरता म्हणून ज्ञानेश्वरादी संतांनी जे मोठं काम केलं, भागवत धर्माची उभारणी केली. आणि म्हणून आपण बघता की वारकरी संप्रदायामध्ये आपण जर पाहिलं तर तिथे कुठं जातपात धर्म मानत नाहीत. कोण कुठल्या जातीचा आहे हे पाहिलं जात नाही, कोण कोणत्या वयाचा आहे हे पाहिलं जात नाही. म्हणजे 80 वर्षाचा माणूस सुद्धा 8 वर्षाच्या मुलाला नमस्कार करतो पायावर डोकं ठेवून आणि त्याला माऊली म्हणतो आणि लहान मुलगाही मोठ्यांना नमस्कार करतो. म्हणजे इथे वयाचा लहान मोठेपणा सुद्धा नाहीये. म्हणजे काय आहे तर हे घडणं का महत्वाचं आहे, कारण मनुष्याला कुठेतरी आपल्या ज्ञानाचा आपण ज्या कुळात जन्माला आलो त्याचा या सगळ्याचा अहंकार साठत जातो आणि तो अहंकारच तुम्हाला तुमच्या पारमार्थिक वाटचालीमध्ये अडसर ठरत असतो. आणि म्हणून नामस्मरणासाठी ही उपलब्धी सांगताना समर्थ सांगतात की चहुवर्ण नामाधिकार नामी नाही लहान थोर. याच्यामध्ये कोणी लहान नाही, कोणी थोर नाही. जड मूढ पैल पार पावती नाम. जडमूढ म्हणजे प्रत्येकाची बौद्धिक क्षमता ही अगदी तीक्ष्ण असेल असं नाही, ती कमी जास्ती प्रमाणात असू शकते. आणि म्हणून समर्थ सांगतात की एखादा अगदी निर्बुद्ध जरी असेल मनुष्य, पण त्याच्या अंतःकरणामध्ये जर परमेश्वराबद्दल अतीव श्रद्धा असेल, भावना असेल, तर त्यांनी उच्चारलेलं नाम हे भगवंतापर्यंत पोहोचत असतं आणि त्यांनी तो संतुष्ट होतो. म्हणून जड मूढ पहिलं पार पावती नाम. असा हा नामस्मरणासाठी असा हा 26 ओव्यांचा समास आहे, ज्याच्यामध्ये नवविधा भक्तीतील तिसरी भक्ती नामस्मरण भक्ती ही सांगितलेली आहे. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वाल्याचा वाल्मिकी केवळ नामामुळे झाला,
म्हणजे ज्याला राम म्हणता सुद्धा येत नव्हतं, राम म्हणायला सांगितल्यानंतर त्याच्या तोंडून मरा मरा असा शब्द यायला लागला. तर ठीक आहे, म्हणजे उलट्या नामे तरला वाल्या आपण जसं म्हणतो की त्याला राम म्हणता येत नव्हतं तरी सुद्धा नारदांनी सांगितलं की ठीक आहे, तुला जसं येईल तसं म्हण, पण शेवटी ते तिथेच जाऊन पोहोचणार आहे. आणि असं करता करता त्या वाल्या कोळ्याचं वाल्मिकी ऋषी झाले आणि त्यांच्या हातून पुढे जे कार्य घडलं आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेच आहे. आणि अशी ही नामस्मरणाची शक्ती आहे. त्यामुळे सातत्याने आपण नामस्मरण घेत जावं परमेश्वराशी, आणि ते त्या अधिष्ठानाला अजिबात क्षणभर सुद्धा विसरू नये. आणि त्याने आपल्याला अखंड समाधान प्राप्त होईल आणि भगवंत आपलं रक्षण करील असा विश्वास समर्थ या समासामध्ये देतात. याच्यानंतरचा समास आहे चौथा, तो आपण अगदी थोडक्यात बघूयात. मंजुषाताई, आपण पुढच्या ओव्या वाचून दाखवाल? खूप छान वाटला. पुढचा जो आहे प्रकार तो आहे पाद सेवन भक्ती. दशक 4 आणि समास 4. त्यातल्या परत सरांनी काही ओव्या सिलेक्ट केलेल्या आहेत, तर त्या मी फक्त वाचून दाखवते. पाद सेवन तेची जाणावे, काया वाचा मनोभावे, सद्गुरूंचे पाय सेवावे, सद्गती कारण. याही वेगळी नामाभिधानी, समाधानाची संकेत वचने, सकळ काही पादसेवने उमजो लागे. लक्ष्य जयासी लक्षावे, ध्याने जयासी ध्यावे, तेगे तेची आपण व्हावे, त्रिविधा प्रचित. जे अभ्यासे अभ्यासिता नये, जे साधने असाध्य होये, ते हे सद्गुरु विण काये उमजो जावे. धन्यवाद. आता आपण पुढचा हा समास पाहतोय, ज्या समासामध्ये नामस्मरणानंतर चौथी भक्ती सांगितलेली आहे, ज्याचं नाव आहे पादसेवन भक्ती. पादसेवन याचा अर्थ पूजा, पूजा अर्चा करणे किंवा सद्गुरूंच्या पायाशी आपण सेवा करणे. तर पादसेवन तेची जाणावे, काया वाचा मनोभावे, सद्गुरूचे पाय सेवावे, सद्गती करणे. म्हणजे त्याची व्याख्या आपल्याला या दुसऱ्या ओवीमध्ये अतिशय सोपेपणाने कळते की पादसेवन तेची जाणावे, तेची तिथे च लावलेलं आहे. म्हणजे तेच म्हणजे कोणतं, तर काया वाचा मनोभावे. आपलं मन आपल्या वाचेनी आणि आपल्या कायेनी म्हणजे शरीराने तुम्ही त्या सद्गुरूंचे पाय सेवावे आणि सद्गती करणे. म्हणजे तुमचा हेतू काय असावा, तर आपल्याला सद्गती प्राप्त व्हावी, परमेश्वर प्राप्त व्हावी, परमेश्वर प्राप्ती व्हावी. अशा हेतूने आपण ज्यावेळेला सद्गुरूंची सेवा करतो आणि त्यावेळेला त्या सेवेचं नाव हे पादसेवन भक्ती असं म्हणून मानलं जातं. तर ह्या दुसऱ्या ओवीमध्ये पादसेवन भक्ती कशाला म्हणायचं हे समर्थांनी सांगितलंय. पुढेही सांगतात, याही वेगळी नामाभिधाने, समाधानाची संकेत वचने, सकळ काही पादसेवने उमजो लागे. आता विषय असा आहे की आपण पाहिलं की नामस्मरण भक्ती ही सांगितली, कीर्तन भक्ती आहे, श्रवण भक्ती आहे. तर ही उपलब्ध साधक हा करतच असतो, करू शकतो, आणि ते करत असताना त्याची प्रगती होत असते. आणि असं म्हणूयात की ज्या वेळेला घडा भरतो त्यावेळेला पाणी बाहेर सांडू लागतं आणि तोपर्यंत आपल्याला पाणी बाहेर दिसत नाही. हे जसं खरं, तर त्याचप्रमाणे या पारमार्थिक वाटचालीमध्ये तुमच्या हातून एका टप्प्यापर्यंत साधना झाल्यानंतर तुम्हाला सद्गुरू आपणहून भेटतात. तुमची तेवढी तयारी झाल्यानंतर सद्गुरू शोधायला तुम्हाला जायला लागत नाही. सद्गुरू आपोआप तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि त्यांच्या कृपादृष्टीखाली मग तुमची पुढची प्रगती होते. आता तुम्ही म्हणाल की सद्गुरू शोधायचे कसे किंवा सद्गुरू असण्याची आवश्यकता काय, तर या समासामध्ये याही वेगळी नामाभिधाने असं समर्थ ज्यावेळेला म्हणतात, ती याही वेगळी म्हणजे कोणती, तर त्यांनी या परमार्थ मार्गामधल्या बरेच टप्पे त्यांनी सांगितलेले आहेत. आणि ते टप्पे सांगत असताना सद्गुरूची आवश्यकता काय आहे हे समर्थ सांगतात. 6व्या ओळीमध्ये समर्थ सांगतात की जे वस्तू दृष्टीस दिसेना आणि मनास तेही भासेना, संगत त्यागे वीण येना अनुभवासी. कारण का सद्वस्तू दाखवी सद्गुरू, सकळ सारासार विचारू, परब्रह्माचा निर्धारू अंतरी बाणे. म्हणजे हा पुढचा प्रवास
हा अंतःकरणातला आणि सूक्ष्म प्रवास आहे आणि तो प्रवास होण्यासाठी तुम्हाला सद्गुरूंचं मार्गदर्शन खूप गरजेचं असतं आणि ते तुम्हाला वाट दाखवत असतात. कारण का चित्ताच्या त्या अवस्थेमध्ये तुमचं मन इकडे इकडे जाऊ शकतं. म्हणजे आपण जसं म्हणूयात की अ, खवळलेल्या समुद्रामध्ये एखादी नाव जर वाचायची असेल तर त्याला त्या शिडामध्ये वाऱ्याच्या दिशेप्रमाणे ते नाव त्या योग्य दिशेने जात असते. तर त्या बोटीमध्ये शिडाचं जसं काम असतं ना, तसं या परमार्थ मार्गामध्ये सद्गुरूंचं काम असतं. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे, की ऑनलाईन स्वराज्यामध्ये सुद्धा केतन सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळेजण काम करतो. याचा अर्थ त्यांचं मार्गदर्शन किती मोलाचं आहे याच्यावरून तुम्ही कल्पना करू शकता, की हे मार्गदर्शन आपल्याला मिळालं नसतं तर जगामध्ये आज अगणित पुस्तकं उपलब्ध आहेत, अगणित गोष्टी ज्ञानाच्या उपलब्ध आहेत. तरी सुद्धा एका व्यक्तीच्या आयुष्यात येण्याने, एका व्यक्तीच्या मार्गदर्शनाने आपल्यामध्ये जो काही बदल होतो, तर तो बदल आपण सहजपणाने त्याच्यामधला फरक आपण ओळखू शकतो, की या मार्गदर्शनाची आवश्यकता किती असते. आणि म्हणून इतक्या बऱ्याच सूक्ष्म गोष्टी आहेत, की ज्या शब्दाने शब्दबद्ध करणं कठीण आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला त्या सद्गुरूंचं स्मरण करणं, त्यांची सेवा करणं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढची वाटचाल करणं हे आवश्यक ठरतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात, की समाधानाची संकेत वचने सकळ काही पादसेवने उमजवू लागे. म्हणजे सद्गुरूंच्या सहवासात राहण्याने सुद्धा तुम्हाला आपोआप गोष्टी कळायला लागतात. त्यांनी तोंड उघडून बोलण्याची पण गरज नाही. केवळ सहवास जरी केला, तरी सुद्धा तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळायला लागतात. आणि म्हणून समाधानाची संकेत वचने असे शब्द समर्थ वापरतात. संकेत वचने म्हणजे काय? की आपण म्हणतो की आपण आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात, तर त्यांना आपण लहान मुलांच्या वरती नकळतपणाने संस्कार होत असतात. म्हणजे आई-वडील कसे बोलतात, कसे वागतात, कुणाशी कसे बोलतात, काय करतात, काय करू नये असं म्हणतात. या सगळ्या गोष्टी तो मुलगा हे निरीक्षण करत असतो आणि त्याप्रमाणे त्याच्या मनावरती संस्कार होत जातात आणि मग त्याचं व्यक्तिमत्व बनतं. आणि हे जसं आहे, याला आपण संस्कार म्हणतो. प्रत्येक वेळेला तोंड उघडून काही आई सांगत नाही, की "अरे असं कर, असं करू नको, असं कर, असं करू नको." परंतु आईच्या वडिलांच्या वागण्यातून काही गोष्टी त्याला उमजत असतात आणि हे उमजणं जे आहे ना, त्यालाच संस्कार आपल्याकडे असं म्हणतात. आणि म्हणून समाधानाची संकेत वचने सकळ काही पादसेवने उमजवू लागे. पुढे समर्थ सांगतात, "लक्षे जयासी लक्षावे, ध्याने जयासी ध्यावे, ते गे तेची आपण व्हावे, त्रिविधा प्रचिती." त्रिविधा प्रचिती म्हणजे काय हे आपण बघितलं पाहिजे. तर त्रिविधा प्रचिती म्हणजे म्हणजे पाहता पाहणे गेले दुरी आपण म्हणतो, की ध्यान, ध्याता आणि ध्येय या 3 गोष्टी ज्यावेळेला एकरूप होतात, म्हणजे ज्याचं ध्यान करायचं, जो ध्यान करतो आणि ती ध्यान क्रिया ह्या 3 गोष्टी एकत्र येतात, त्यावेळेला कोणत्याच प्रकारचा अहंकार उरत नाही आणि त्यावेळेला ती चित्ताची अवस्था ही त्या परमेश्वर स्वरूपाशी किंवा त्या अनादी शक्तीशी, चैतन्याशी एकरूप झालेली असते आणि त्यालाच त्रिविधा प्रचिती असा शब्द समर्थांनी वापरलाय. आणि म्हणून लक्षे जयाशी लक्षावे म्हणजे जे काही ज्याचं आपण ध्यान करतो, ध्याने जयासी ध्यावे म्हणजे ज्याचं आपण ध्यान करतो तेच. लक्ष्य करणं म्हणजे काय? एखादं गोल, एखादं आपण एकच गोष्ट, लक्ष्य ह्याचा अर्थ लक्ष्य हे कधी 2 ठिकाणी असू शकत नाही. आपण एकचित्त तेव्हाच म्हणतो, की ज्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर एकच एक गोष्ट असते. त्यावेळेला त्याला आपण लक्ष्य असं म्हणतो. आणि त्या एकमेव गोष्टीचं आपण ज्यावेळेला ध्यान करतो, त्यावेळेला पुढे जाऊन काय होतं, तर ज्याचं आपण ध्यान करतो तेच आपण बनतो. म्हणजे आपण ग्रॅटिट्यूडमध्ये सुद्धा आपण ज्या गोष्टी आपण बोलतो, ज्यांचं आपण स्मरण करतो, ज्यांना आपण मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि हे करत असताना आपण जो काही शुभ संकल्प करतो आणि तो शुभ संकल्प सत्यामध्ये आपोआप उतरायला लागतो. म्हणजे काय, की ज्याचं आपण डोळ्यासमोर ठेवतो. आपल्याला माहिती आहे, की लॉ ऑफ अट्रॅक्शन याचा सुद्धा आपण आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अभ्यास केलाय. तर ते गे तेची आपण व्हावे, त्रिविधा प्रचिती. म्हणजे ज्याचं तुम्ही ध्यान करता तेच तुम्ही होता. ते केव्हा होतं? ज्यावेळेला सातत्याने तुमच्या डोळ्यासमोर ते ध्येय असतं आणि त्याचं तुम्ही ध्यान करता. आणि पुढे समर्थ सांगतात, "जे अभ्यासिता नये, जे साधने असाध्य होय, ते हे सद्गुरुविण काय उपजो लागे."
सद्गुरूंची नितांत आवश्यकता किती आहे याची आवश्यकता सांगण्यासाठी म्हणून ही ओवी मुद्दाम निवडली आहे. आणि समर्थ सांगतात की जे अभ्यासी अभ्यासिता नाही. आपण असं म्हणतो की वाळूचे कण रगडिता तेलही गळे, म्हणजे अभ्यासाने कोणतीही गोष्ट प्राप्त होऊ शकते, हे आपला व्यावहारिक नियम आहे. तर व्यावहारिक नियमाला बगल देऊन समर्थ असं कसं सांगतात की जे अभ्यासी अभ्यासिता नाही. कारण एक गोष्ट इतकी महत्वाची आहे आणि जी समजून घेणं आवश्यक आहे की आपण म्हणतो की जी गोष्ट आपण करतो तर त्या गोष्टीमध्ये कार्यकारण संबंध असतो. ती गोष्ट का घडते आहे, ती गोष्ट कोण करतंय, कशासाठी करतंय, या सगळ्याचा आपल्याला एक भान असतो आणि या सगळ्यातून आपला अभ्यास होत असतो. तर ते आपलं भान असण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्या चित्ताचा समावेश असतो, आपल्या बुद्धीचा समावेश असतो, आपल्या शारीरिक क्रियेचा समावेश असतो. तर या सगळ्यातून आपण जी गोष्ट करतो त्याचं नाव आपण अभ्यास असं म्हणतो. आता जे अभ्यास हे अभ्यासिता नाहीये, जे साधने असाध्य होय, म्हणजे केवळ निग्रहाने आपण करू शकतो, मला ही गोष्ट समजली आहे, मी ही करू शकतो, मी ही करणार आहे, अशा केवळ निश्चयाने एखादी गोष्ट करायला घेतली तर व्यवहारातली गोष्ट साध्य होऊ शकेल. परंतु पारमार्थिक गोष्ट ही केवळ निश्चयाने आणि केवळ साधनाने साध्य होत नाही. तर त्याच्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. कारण सद्गुरूंच्या मध्ये तुम्ही स्वतः पूर्णपणे डायल्यूट झाल्याशिवाय तुम्ही त्या ज्याला आपण म्हणूयात की त्या चैतन्य शक्तीशी तुम्ही एकरूप होऊ शकत नाही. आणि म्हणून समर्थ सांगतात की जे केवळ अभ्यासाने साध्य होत नाही, जे केवळ साधनाने साध्य होत नाही, ते हे सद्गुरू विण काय उमजो लागे. म्हणून ते जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, म्हणजे व्यवहारातली गोष्ट समजून घेण्यासाठी तुम्हाला इतक्या गोष्टी करायला लागतात. म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी असेल किंवा कुठली गोष्ट समजून घेण्यासाठी, हे तर ज्ञान आहे, हे ज्याला आपण ज्ञानात श्रेष्ठात श्रेष्ठ ज्ञान, ज्याला आपण परमज्ञान म्हणूयात किंवा ज्याला आपण ब्रह्मज्ञान म्हणूयात, अनेक त्याला समानार्थी शब्द घेता येतील, ज्याला आत्मज्ञान म्हणूयात. तर हे आत्मज्ञान ही इतकी सूक्ष्म गोष्ट आहे, हे पुस्तक वाचलं आणि समजलं इतकी सोपी गोष्ट नाहीये, केवळ बुद्धीचा विषय नाहीये, केवळ अनुभवाची गोष्ट नाहीये. तर त्याच्यामध्ये मन, चित्त, अंतःकरण, ज्याला अंतःकरण चतुष्टय असा शब्द आपल्याकडे वापरला जातो. तर अशा 6 गोष्टींचं सहाय्य असतं आणि त्या 6 गोष्टी एकत्रपणाने येतात. त्यावेळेला ती साधना सहजपणाने आपल्या हातून व्हायला लागते. तिथे मीपणाचा सुद्धा लेश राहत नाही. तिथे त्या सद्गुरूची पूर्ण शरणागती असते आणि अशा वेळेला ते सद्गुरू आपल्याला हात देतात आणि आपल्याला या समुद्रातून आपल्याला पहिलं तीराला नेतात. आणि म्हणून पादसेवन भक्ती किती महत्वाची आहे, सद्गुरूंची आवश्यकता किती नितांत आहे, हे समर्थ या समासामध्ये सांगतात. माझी अशी विनंती आहे की आपण हा समास जरूर दासबोधामध्ये वाचावा, म्हणजे आणखीन विस्ताराने तुम्हाला इतर उदाहरणही समर्थांनी जी दिलेली आहेत ती पण कळतील आणि मग त्याप्रमाणे आपण आपला आत्मलाभ करू शकतो. जय जय रघुवीर समर्थ. येस, थँक्यू सो मच. सो जी सुरुवातच झाली ना, त्यातनं मला जे सगळ्यात मोठी जाणीव झाली ती म्हणजे आपण सतत त्या कृतज्ञतेच्या भावात राहिलं पाहिजे. ओके, आणि त्याची आपल्याला सतत जाणीव राहिली पाहिजे. आता हे कसं होणार, तर मला प्रामाणिकपणे असं वाटतं ना की तुमच्या प्रत्येक श्वासात कृतज्ञता आली पाहिजे. म्हणजे जेव्हा पण तुमच्या लक्षात येईल की तुम्ही बाकी काही विचार करत नाही आहात आणि तुमचं लक्ष तुमच्या श्वासाकडे जात आहे, ज्याला आपण माइंडफुलनेस म्हणतो, त्या अवस्थेमध्ये तुमच्या आत्मा सातत्याने ना कुठल्या गोष्टीसाठी धन्यवाद आले पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जेवढं श्रीराम सर बोलले त्याच्यातनं मला असं वाटतं की ही आपली अत्युच्च स्थिती आहे, जिथे आपण प्रत्येक क्षणाला जगामध्ये कमतरता न शोधता आपल्याला देवाने जे दिलं आहे, आणि मला असं वाटतं की आपण जर नीट थोडंसं शांतपणे बसलो आणि विचार केलं तर ह्या 700 कोटी लोकांमध्ये अगदी 0.0001% मध्ये आपण येत असू, ज्यांच्याकडे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. हे सेशन आपल्याला ऐकायला मिळतंय, ही देखील आपली किती मोठी अचीवमेंट आहे हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे का मला माहिती नाही. आणि मी त्यासाठी खरंच कृतज्ञता व्यक्त करतोय तुम्हा सगळ्यांची देखील. पण होतं काय ना, आपण जे नामस्मरणाबद्दल बोलत होतो की ही सुरुवातीला ना
आपल्याला दिलं जातं की बाबा हे नामस्मरण करायचं आहे आणि ह्याच्या मागचं ना कारण हे आहे, या कारणासाठी तुम्हाला हे नामस्मरण करायचं आहे. काल मी यजुर्वेंद्र सर, प्रवीण गंभीर सर, ओके, मनोबलसाठी आमची मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये आम्ही हेच डिस्कस करत होतो की पहिल्या दिवशी मनोबलमध्ये 4 प्रार्थना घेतल्या जातात आणि त्यातली पहिली प्रार्थना जी आम्ही सगळे म्हणतो नेहमी की तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होवे रे. ओके, जिस गुरुदेव ने ये ज्ञान दिया उसका मंगल होवे रे. ओके, ज्या आईने हा जन्म दिला तिचं मंगल होवे रे. ज्या पित्याने मला इथपर्यंत उभं करून आणलं त्याचं मंगल होवे रे. पण तिकडे आणून जेव्हा आम्ही ती प्रार्थना त्यांच्याबरोबर शेअर करतो ना, तेव्हा त्याच्या मागचा जो मतितार्थ आहे, भावार्थ आहे, तो कधी एक्सप्लेन केला जात नाही. आणि मला असं वाटतं नामस्मरणाचं पण एका काळानंतर तेच होतं की शरीरातनं आत्मा निघून जातो आणि त्या मृतदेहाच्या अस्थि कवटाळूंना आपण नामस्मरण करायला लागतो. मग आपण अगदी म्हणजे मी तर सिद्धिविनायकमध्ये असल्यामुळे अगदी 1.5 मिनिटामध्ये अथर्वशीर्ष कसं म्हणायचं ह्याची मास्टरी मी केली आहे आणि ते एवढ्या जोरात मी म्हणू शकतो, ह्याचा मला किती वर्ष अभिमान होता. सिद्धिविनायकाच्या शेवटच्या आरत्या ज्या आहेत त्या आम्ही एवढ्या जबरदस्त म्हणतो आणि मग लोक मला म्हणा, अरे तू तर अगदी त्या देवळातल्या भटांसारखाच तू बोलतोस अगदी. ओके, पण ना मला कुठेतरी ते जाणवायला लागलं की मी तो मृतदेहाचा सांगाडा घेऊनच चाललोय, त्यातला आत्मा आहे तो कधीच निघून गेलाय आणि त्या आत्म्यामध्ये आपण राहिलेलोच नाही. आणि मग सर जे एक्झाम्पल देत होते, ओके, कबीराचं जे उदाहरण दिलं, मला वाटतं आपल्याला जे सोपं उदाहरण आहे ते म्हणजे मुंह में राम बगल में छुरी. ओके, की तो तोंडाने सातत्याने राम 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 करतोय पण मनामध्ये इंटेन्शन एवढी खराब आहेत की पहिल्या संधीला स्वतःचा स्वार्थ कसा साधायचा ते तो करतोय. त्यामुळे त्या नामस्मरणाला मला वाटतं कुठलाच अर्थ नाही. त्यामुळे ज्या वेळेला प्रत्येक श्वासाबद्दल कृतज्ञता येईल, ओके, सर जे म्हणाले की सगळ्यात मोठा जे म्हणतात ना अत्युच्च स्थिती कोणती, तर तुम्ही त्या समाधानात राहणं, आनंदात राहणं आणि तुमच्या वागण्यामध्ये एक सहजता येणं. ओके, त्या स्थितीला पोचायचं असेल तर मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला अशा कशाचं तरी नामस्मरण आपण केलं पाहिजे ज्याच्यातनं आपल्याला सातत्याने आनंद मिळेल, समाधान मिळेल, आपण काहीतरी करतोय ह्याची जाणीवच आपल्यातनं निघून जाईल. सकाळी आता मी तर हल्ली 3:45ला उठतोय रेग्युलरली, रात्री झोपायला मला 10 वाजतात. पण ह्या पूर्ण वेळात काल पण मी बूस्टरमध्ये शेअर केलं की एक वेगळी एनर्जी जी अनुभवायला मिळते ना, आणि त्याचं कारण मी त्याच्यावर येणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी. कारण आपण ना आत्तापर्यंत गेल्या 3, 4, 5,000 वर्षापासून आपल्याला जी नामस्मरण करायला दिलेलं आहे, ते नामस्मरण करून ती ऊर्जा आपल्यामध्ये उत्पन्न होईल का, हा पहिला प्रश्न. की आपल्याला त्याच्यामध्ये काही बदल करायला पाहिजे. ओके, मी ओशोंना ऐकत होतो आणि ओशोंना मी हल्ली म्हणजे श्रीराम सरांनी बोलल्यापासून तर माझं खूप जास्त ओशोंबद्दल ऐकणं वाढलेलं आहे. आणि ओशो म्हणतात की ह्या देशाचं काहीच होऊ शकत नाही, कारण हा देश आहे ना, हा एवढ्या कितीतरी वर्षा आधीच्या गोष्टींच्या अस्थि कवटाळून चाललाय. म्हणजे ह्या देशाचा आत्मा खूप जबरदस्त आहे, पण तो आत्मा सोडून ना बाकी सगळ्या गोष्टी इथे केल्या जात आहेत आणि आपण आत्मा समजत नाहीये. आणि आपल्याला बदलायला पाहिजे का? डेफिनेटली बदलायला पाहिजे. आपल्याला अपग्रेड व्हायला पाहिजे का? डेफिनेटली अपग्रेड व्हायला पाहिजे. आणि तिकडे मग ते ना महावीराचं उदाहरण देतात. म्हणतात की महावीर ज्या वेळेला त्यांनी तो निर्णय घेतला की मी कुठलंही शरीरावर वस्त्र घालणार नाही, मी पायात कुठलेही चप्पल घालणार नाही, त्यावेळेचं कारण तसं खूप स्पेसिफिक होतं. त्यावेळी ज्या काही चपला बनायचे, जोडे बनायचे, ते प्राण्यांना मारून बनायचे आणि अहिंसा परमधर्म असल्यामुळे कुठल्या तरी प्राण्याला मारून माझ्या पायात चप्पल घातली जाऊ नये अशी त्यांची इच्छा होती. प्लस रस्ते मातीचे होते, मातीत चालल्याचे आपले वेगळे फायदे आहेत आणि त्यामुळे तो पंथ बनला, त्यामुळे ती रूढी बनली, परंपरा बनली. आजच्या काळात जर तुम्ही बघितलं ना, तर हे जैन मुनी, जैन संत ह्या डांबराच्या रोडवर अगदी तापत्या ह्याच्यामध्ये ते अनवाणी चालण्याचा प्रयत्न करतात. मग पायाला फोड येतात आणि मग पायाला ते एवढ्या चिंध्या बांधतात की ते बुटापेक्षा जास्त त्यांनी प्रोटेक्शन दिलेलं असतं. मग ओशोंनी एका त्या संताला विचारलं की बाबा एवढा त्रास होतोय तर तू बूट का नाही घालत आहेस? ओके, तुला चप्पल घालायला पाहिजे. म्हणतो नाही, बाकी काय करीन, पण ते धर्मात लिहिलेलं नाही आहे, त्यामुळे ते बदलता येणार नाही. आणि त्यावर ना ओशो त्यांना जे काय एक्सप्लेन करायचं ते करतात आणि म्हणतात की आता जर महावीर परत आले ना तर बाकी काय करतील की नाही मला माहिती नाही, पण अंगावर कपडे आणि पायात शूज नक्की घालतील, कारण त्याची गरज बदलली आहे आणि वेळ बदललाय. मला वाटतं बऱ्याच वेळेला ना ह्या सगळ्या आपल्या रूढी परंपरातला ना आत्मा कुठेतरी हरवतो आणि बाकीच्या गोष्टी आपण करायला लागतो. त्यामुळे ऑफकोर्स आपण ऑनलाईन स्वराज्यात आहोत, आपल्या स्वतःसमोर कुठलं तरी एक पर्पज आहे, काहीतरी क्लॅरिटी आहे. मला गेल्या काही दिवसात रोहित बरोबर, कुंदन बरोबर राहून मी नेहमी म्हणतो की मला
मला मिलियन लाईफचं माइंड ट्रान्सफॉर्म करायचं आहे आणि त्यांना त्यांचं हायेस्ट पोटेन्शियल अचीव करायला मदत करायची आहे. सो माइंड ट्रान्सफॉर्मेशन फॉर हायेस्ट पोटेन्शियल अचिव्हमेंट हे माझं नामस्मरण आहे. मला जेव्हा पण माझ्या डोक्यात गॅप पडते ना, तेव्हा मी फक्त ह्याचंच नामस्मरण करतो. मृणाल असेल तर ती बालचित्रकाराचंच नामस्मरण करते. ओके, आपण प्रत्येकजण ज्या क्षेत्रात काम करतोय, ज्याच्यासाठी देवाने आपल्याला नेमलेलं आहे ते करत राहणं खूप महत्त्वाचं. ओके, आपण ह्याची सुरुवात जसं म्हणतो ना की सकाम भक्तीनीच झाली पाहिजे. ओके, आपल्याकडे कितीतरी जण फोन उचललं की हरे कृष्ण, राधे कृष्ण, विठ्ठल विठ्ठल बोलतात. ठीक आहे, ती त्यांची सुरुवात आहे. पण त्याच्यानंतर त्यांना त्यांचं पर्पज जसं आयडेंटिफाय व्हायला लागेल ना, तेव्हा मला असं वाटतं की त्यांनी त्याची भक्ती करणं गरजेचं आहे. ओके, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. ओके, सो आपल्याला ह्या काळामध्ये आपल्या समोर कोणाची भक्ती करायची आहे, कोण आपल्या चित्तात राहायला पाहिजे, तर ईश्वराने आपल्याला ज्याच्यासाठी बोलवलंय ना ते राहिलं पाहिजे असं मला वाटतं. ओके, जस्ट इमॅजिन करा की ईश्वराची एक खूप मोठी कंपनी आहे आणि तिकडे त्यांनी आपल्या सगळ्यांना एम्प्लॉई म्हणून ठेवलेलं आहे. ओके, आपण सगळे तिकडे काम करतोय आणि ह्या जगाला आणखीन सुंदर बनवण्यासाठी त्यांनी आपल्या प्रत्येकाला काहीतरी काम दिलेलं आहे. ओके, आणि तेच आपलं पर्पज आहे लाईफचं, जे आपण आपल्या एकिगाईमधनं, युनिक अबिलिटीमधनं शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि ते पर्पज सापडल्यानंतर तुम्ही जर त्या पर्पजच्याच दिशेने काम करत राहिलात तर तुम्हाला काय वाटतो, जो तुमचा बॉस आहे, ईश्वर आहे, तो तुम्हाला जास्त सपोर्ट करेल की कमी सपोर्ट करेल? मला असं वाटतं की ते पूर्ण करण्यासाठी जी काही आयुधं, जी कोणती संसाधनं, जो काही सपोर्ट पाहिजे तो तुम्हाला आणून देत राहील. आणि जेवढं जास्त तुम्ही त्याला दाखवाल की मनसा काया वाचा, ओके, माझ्या मनात, माझ्या चित्तात, माझ्या वाणीमध्ये सातत्याने तू दिलेल्या कामाचीच मी आठवण करून देतोय, त्याच्याबद्दलच मी बोलतोय, मला वाटतं तेव्हा तुमची आध्यात्मिक प्रगती, तेव्हा तुमची वैचारिक प्रगती, त्यावेळी तुमची आर्थिक प्रगती, सामाजिक प्रगती ही खूप जास्त स्पीडनी होईल असं मला वाटतं. ओके, आपल्या प्रत्येकाची ना पुण्याची बँक आहे. ओके, आपण अहिल्याबाई होळकरांना पुण्यश्लोक म्हणतो, कारण त्यांनी केलेलं पुण्य आपल्याला माहिती आहे किती कमी वयात त्यांनी केलं. आणि आपण पण ना रोज आपल्या कृतज्ञतेतनं, आपण आपल्या ध्येयाच्या बद्दल आपली जी कमिटमेंट आहे त्याच्यातनं आपल्या पुण्याच्या बँकेतनं बरंच संचित करत असतो. आणि ते संचित एवढं वाढतं की मग तो सद्गुरू आपल्यासमोर प्रगट व्हायला लागतो. ओके, ते एका लेवल नंतर क्रॉस झालं. जसं मी नेहमी म्हणतो की पाण्यामध्ये बरेच मॉलिक्यूल एकमेकांना हिट करत असतात. कोणाची एनर्जी लेवल 50ची असते, कोणाची 70ची असते, कोणाची 80 असते. ज्याची 100 होते ती त्या पाण्यातनं तो मुक्त होतो आणि मग तो वेगळ्या प्रवासाला लागतो. ओके, त्या भांड्यात अडकलेलं पाणी मग आकाशात ढग बनवून कितीतरी लांब जाऊन कुठेतरी पाऊस पडून हे जग बदलण्याचं काम करतं. मला वाटतं आपण देखील तसंच आहोत. ह्या कृतज्ञतेतनं, ह्या आपल्या प्रामाणिक आपल्यासाठी काम करण्याच्या प्रोसेसमध्ये आपण एवढी एनर्जी घेऊन याच्यातनं मुक्त होणार आहोत ना की मग योग्य गुरु आपल्यासमोर प्रकट होतील. ज्यावेळी जे पाहिजे ते तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. ओके, आणि आपण नेहमी म्हणतो की तुम्ही एक चांगला शिष्य व्हा, सद्गुरू प्रकट होतील. तुम्ही ज्याचे शिष्य होण्याचं ठरवताना तेच तुमच्या समोर येतात. तुम्ही आज ठरवा मला चोरी करायची आहे, तुम्हाला चोरी कशी करायची ना हे शिकवणारे गुरु तुमच्या समोर प्रकट होतील. तुम्ही म्हणा मला अतिरेकी व्हायचंय, उद्या तुम्हाला ना तुमच्या समोर ते करणारे गुरु प्रकट होतील. पण तुम्हाला जर आध्यात्मिक प्रगती करायची आहे, जर तुम्हाला ह्या सांसारिक पाशातनं मुक्त व्हायचंय, जर तुम्हाला दिलेली कर्तव्य पूर्ण करून पुढे जायचंय, तर मला असं वाटतं श्रीराम सरांसारखे, मंजुषाताईंसारखे व्यक्ती आपल्या आयुष्यात वेळोवेळी प्रकट होणं आणि त्यांनी आपल्याला योग्य मार्गावर नेणं हे खूप महत्त्वाचं आहे. पण या प्रोसेसमध्ये होतं काय, आपण जेव्हा मेडिटेशन करायला लागतो, आपण जेव्हा त्याग करायला लागतो, आपण जेव्हा कमी गोष्टीत जगायला लागतो ना, तर दुर्दैवाने त्याचा देखील आपल्याला अहंकार होतो. म्हणजे मेडिटेशन करणारा माणूस दुसऱ्याला सांगतो ना की मी मेडिटेशन करतो त्याच्यात पण आपल्याला कुठेतरी अहंकार आपल्याला दिसायला लागतो. आणि तो अहंकार पूर्णपणे जाऊन, ओके, तुमचं जे पर्पज आहे, तुम्ही ज्याला सद्गुरू मानताय त्याला तुम्ही ज्यावेळी शरणागती जाता ना, तेव्हा तुमचं आयुष्य खूप वेगळं होतं. आपल्याकडे तर प्रचंड उदाहरणं आहेत. ओके, गोरा कुंभारापासनं, चोखामेळापासनं आपल्याकडे कितीतरी उदाहरणं आहेत. माझं सगळ्यात आवडतं जे उदाहरण आहे ते मीरेचं आहे. ओके, एरी मैं तो प्रेम दिवानी, मेरा दर्स न जाने कोई. ओके, म्हारा सावरा गिरधारी, तिला पाहिजे तिथे तो कृष्णच दिसतो. तिला विष पाजलं तरी कृष्णच दिसतो. ती देवळात बसली तरी तिला कृष्णच दिसतो. अगदी जेव्हा ती देह सोडून चालली आहे, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, त्यावेळी पण ती म्हणते गोविंद नाम लेके प्राण तन से निकले. आता त्यावेळी तिचं पर्पज काय आहे, तर तो कृष्ण आहे. तो जो आहे तो तिला साध्य होणं आहे. आणि फक्त ते नामस्मरण करता करता करता
ती जे देऊन गेले ना आपल्याला, ते आज आपण 450-500 वर्षानंतर पण त्याच्यावर PhD करतायत लोक, त्याच्यातनं शिकतायत. आणि तिने काय केलं? तिने काहीच नाही केलं. तिला जे पर्पज दिलेलं त्या जन्मामध्ये, ओके, तिचं एक गाणं आहे, ओके, महारारी गिरधर गोपाल आणि माई, ओके, आईला ती सांगते की काल माझ्या स्वप्नात कृष्ण आला, करोडो लोक आलेले, पण कृष्णच माझा माझा प्रियकर बनून आला, माझा नवरा बनून आला, त्यांनी लग्नातच माझ्याबरोबर लग्न केलं, मला घेऊन गेला. आई अजून काय पाहिजे? ओके, किती जन्मापासून मी त्याची वाट बघत होते, आज तो आलाय. ह्या जन्मात तिला ते दिलेलं कामच ते आहे की तुला कृष्ण भक्ती करायची आहे आणि इकडनं मुक्त व्हायचंय. तुम्ही थोडंसं तुमच्या अंतर्मनात जा, तुम्ही मेडिटेशन करा, तुम्ही शांत व्हा आणि मग प्रामाणिकपणे स्वतःला विचारा की ह्या जन्मात मला काय काम दिलंय त्या देवाने, मला कशाचं स्मरण करायचंय, मला कशाची नामभक्ती करायची आहे आणि तिकडे पोचण्यासाठी मला कोणते कोणते सद्गुरू लागतील जे मला ह्या मार्गावर घेऊन जातील, त्याचा विचार करणं मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे. ओके, कबीरांचं जे आहे त्याच्यावर आपल्याकडे जे गाणं आहे, हळूहळू उघडी डोळे पाही जो कबीर, विणुनिया शेला गेला सखा रघुवीर. ओके, म्हणजे तो डोळे बंद करून बसलाय, तो नामस्मरणात एवढा गुंग झालाय, त्याला तो शेला विणायला सांगितलेला आहे आणि डोळे उघडून बघतो तर काय, त्याच्या सद्गुरूंनी त्याचं काम करून तो कधीच निघून पण गेलेला आहे. आणि बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं ना, रे हे कसं झालं, हे एवढ्या कमी वेळात कसं झालं, हा चमत्कार कसा झाला? तर मला वाटतं तुम्ही जे युनिव्हर्सल अलाइनमेंटमध्ये येताय, जी एनर्जी तुम्ही देताय ना, ती खूप जबरदस्त प्रकारे ना ह्या सगळ्या तुमच्यासाठी गोष्टी करतायत. ओके, त्यामुळे तुमचं नामस्मरण कधीही, कुठेही, कसंही, यत्र तत्व तत्र सर्वत्र, की सगळीकडे ते तुमचं झालं पाहिजे. जेव्हा सुचेल तेव्हा ते झालं पाहिजे. झोपायला गेलात त्यावेळी झालं पाहिजे. सकाळी उठलात, डोळे उघडताना ती कृतज्ञता आणि तुमच्या ध्येयाबद्दल ते झालं पाहिजे. आणि लकीली आपण ते ऑनलाईन स्वराज्यात करतो. डोळे उघडले की 5 ते 5:03 आपण कृतज्ञता व्यक्त करतो. 5:04 ते 5:14 आपण आपली सगळी जी ध्येय आहेत, जी आपल्याला असं वाटतंय की ईश्वराने आपल्याला सांगितलंय हे तुला साध्य करायचंय, त्याची परत आपण स्वतःला आठवण करून देतो आणि तिकडनं पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आता हा जो प्रवास आहे ना, आत्मकेंद्री म्हणजे फक्त स्वतःचा विचार करणं, मग तिकडनं कुटुंब केंद्री, कुटुंबाचा विचार करणं, नफा केंद्री, आपण कसे या जगातली सगळी ऐहिक सुख मिळवू त्याचा विचार करणं, मग प्रसिद्धी केंद्री, स्वतःचं नाव कसं ह्या जगात एस्टॅब्लिश करणं त्याचा विचार करणं, आणि मग तिकडनं अल्टिमेटली आत्मज्ञान केंद्री, मी कशाला आलोय, माझ्या सद्गुरूंनी, माझ्या ईश्वरांनी, ह्या जगाने मला कशासाठी पाठवलंय त्याचा विचार करणं आणि स्वतःला त्याच्यासाठी समर्पण करणं. ही खूप मोठी जर्नी आहे आणि ती सकाम भक्तीतनाच निष्काम भक्तीकडे जाणार आहे. पण त्यासाठी आपल्याला टिकून राहिलं पाहिजे. आणि तुम्हाला जाणवतं की नाही मला माहिती नाही, पण मला प्राचीला ह्यावेळी जेव्हा मी तिला भेटलो, प्राचीच्या डोळ्यात जी चमक आहे आणि तोंडावर जी स्माईल आहे, आणि मला नेहमी असं वाटतं ती प्रत्येकाबरोबर बोलते ना तेव्हा तिच्या आतमधनं ना ब्लेस यू, तुमचं चांगलं हो, तुमचं काहीतरी भलं हो, हा विचार ना तिच्या आतमध्ये सतत चालतो असं मला नेहमी वाटतं. ओके, आणि ते आपल्या प्रत्येकामध्ये यावं. ओके, आपल्याकडे अशी बरेच लोक आहेत, पण आता आज प्राचीबद्दल आपण बोलतोय म्हणून ते उदाहरण माझ्या समोर येत आहे. पण ते जेव्हा सातत्याने आपण हे आत्मप्रक्षालन करत राहू, आतमधनं स्वतःला धूत राहू, सकाळी हे मॉर्निंग रिच्युअल सातत्याने करत राहू, मला वाटतं तेव्हा ह्या गोष्टी खूप जबरदस्त होणार आहेत. संत परंपरेबद्दल आपण इथे बोललो. ओके, भागवत धर्म आला आणि त्यावेळी ही चतुष्वर्ण, ओके, म्हणजे मी जी तुम्हाला सांगितलं, ओके, की आपण अस्पृश्य, शूद्र, वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण, मी जे आता 5 स्टेज सांगितल्या ना, त्यातला ब्राह्मण म्हणजे कोण? अस्पृश्य म्हणजे जो फक्त स्वतःचा विचार करतो, आणि ब्राह्मण जो फक्त जगाचा विचार करतो. आत्मज्ञान केंद्रीमध्ये आपण फक्त जगाचा विचार करण्यापर्यंत उन्नत होतो, आणि ते करणारे जे लोक आहेत ना, ते करण्यासाठी ज्यांनी आपल्याला प्रवृत्त केलं, आपले सगळे संत आहेत, शिवाजी महाराज आहेत, त्यांनी आपल्याला तिकडे न्यायला मदत केलेली आहे. आणि त्यासाठी जो कॉमन दुआ लागतो ना, ते आपलं नामस्मरण आहे. आपल्याला जे पर्पज दिलेलं आहे ते आहे. ओके, आपण कळत न आपली कर्म बांधत असतो. चांगलं करताना, विचार करताना पण कर्म बांधतो, वाईट विचार करताना पण कर्म बांधतो, आणि मग युगानुयुगे, जन्मानुजन्म परत येऊन ना ती कर्म आपण पूर्ण करत असतो. त्यामुळे मला वाटतं असे जेव्हा क्षण येतात ना, तेव्हा आत्ताच शहाणे होऊया आणि उगाच ना निगेटिव्ह कर्म कोणाबरोबर बांधूया नको. ओके, तो त्याचं नशीब घेऊन आलेला आहे, त्याला जे करायचं तो ते करणार आहे. त्याच्या आजूबाजूला ठरलेली व्यक्ती जी आपल्याला आज दिसत आहेत, कित्येक जन्मापासून ती बांधलेली आहेत. आज प्रवीण गंभीर सर येतील ह्या वेळेला आपल्या स्पिरिच्युअलिटीमध्ये, गणेशोत्सवामध्ये. कालच त्यांच्याशी बोलवतो आणि त्यांनी एवढं जबरदस्त सांगितलं. ते म्हणत होते की महाभारताबद्दल आपण बोलतोय, पण आत्ताचं जे महाभारत आहे, गणेशाने लिहिलेलं आणि वेदव्यासाने ऐकवलेलं, ते फक्त 0.5% आहे. महाभारतामध्ये 1.5 लाख कॅरेक्टर आहेत आणि त्यांच्या 7 जन्माचं डॉक्युमेंटेशन त्याच्यामध्ये आहे. ओके, म्हणजे अगदी युधिष्ठिराबद्दल तो त्याच्या आधीच्या जन्मात काय होता, त्याच्या आधीच्या जन्मात काय होतं, त्याच्या आधीच्या जन्मात काय होतं, अशी कितीतरी कर्म बांधलेली असतात. आणि कृष्णाला पण ह्या जन्मामध्ये येऊन
त्या पारध्याकडनं मृत्यू घेऊन मुक्ती घ्यायला लागलेली आहे. ओके, तर ते सगळं चाललेलं आहे. त्यामुळे उगाच कर्म बांधू नका, पुढे जात राहा. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तुम्ही कशा प्रकारे ती मनसा वाचा काया तुम्ही पूजा करू शकाल ते बघा. ओके, एक आठवड्यापूर्वी मंजुषाताईंनी खूप जबरदस्त मानसपूजा केली. ओके, की त्या शंकराच्या देवळात आम्हाला घेऊन गेल्या. अतिशय उत्कृष्ट अशा गोष्टींनी ती पूजा केली. पण मी तुम्हाला सांगतो, सिद्धिविनायकात जाऊन खऱ्या पूजेनंतर जे समाधान मिळत नाही ना, ते त्या मानसपूजेतनं ते समाधान मिळालं. आणि आपण जे व्हिज्युअलायझेशन करतो त्यातनं आपल्याला जे समाधान मिळतं ना, ती आपली खरी मानसपूजा आहे. ती प्रत्येकाने करावी आणि पुढे जात राहावं. सद्गुरू का लागतो, शेवटचा प्रश्न. ओके, ही जी ह्याच्यात आपण म्हटलं सद्गुरू का लागतो, कारण सद्गुरू तुम्हाला योग्य वेळी योग्य उत्तर देतो. आपण एका प्रोसेसमध्ये जातो. ओके, आपलंच उदाहरण देतो, सोपं जाईल समजायला. आपण गेले जवळजवळ 130-140 मीटिंग, आपण बूस्टर मीटिंग करतो, लिडरशिप मीटिंग करतो. आणि आज मी काय शिकलोचे रोज सकाळी रिप्लाय आपण देतो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पडलेला प्रश्न तुम्ही तिकडे सांगता. त्या दिवशी तो प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत तुमची पुढची जर्नी चालू होत नाही. आणि म्हणून त्यावेळी त्या योग्य वेळी योग्य उत्तर तुम्हाला जर मिळालं ना, तर तुमची जर्नी फास्ट होते. आणि म्हणून ज्या क्षेत्रात तुम्ही आहात त्या क्षेत्रातला सद्गुरू तुमच्या बरोबर राहणं हे खूप महत्त्वाचं. आणि एक शेवटची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे मी तुम्हाला आधीपासून सांगतोय, की तुम्ही देखील कितीतरी जणांचे रोल मॉडेल आहात. तुम्हाला वाटत नाही, आपण खूप खूप सबड्यूड असं आयुष्य जगतो. अरे माझ्याकडे काय आहे, मी कोणासाठी आहे. पण कितीतरी जण तुमच्याकडे बघून त्यांच्या आयुष्यातले निर्णय घेत असतात. तुमचे कितीतरी मित्र असतात, मैत्रिणी असतात, तुमची मुलं असतात. बऱ्याच वेळेला तुमचा लाईफ पार्टनर असतो, तो तुमच्याकडे बघून ठरवत असतो की हे स्टँडर्ड्स आहेत. ओके, तुम्हाला कळत पण नाही की तुमच्या कुठल्या कृतीतनं त्यांनी काय निर्णय घेतलाय, त्याचे काय बिलीफ बनत आहेत आणि ते आयुष्य कुठल्या दिशेने घेऊन जात आहेत. मी उस्मानाबादला ट्रेनिंगला गेलेलो तुम्हाला सांगतो. आणि एक लहान मुलगा ना सारखा हातामध्ये ना अंगठा असा मळत माझ्याशी बोलत होता. आणि मी त्याचे आजोबा होते ट्रेनिंगला. मी त्यांना म्हटलं, हा असं का करतोय. तो म्हणतो, काय माझ्या बरोबर असतो ना, मी 24 तास तंबाखू मळत असतो. मला बघून ना तो तंबाखू मळत नाही, पण तो बोट मळायची सवय लागली त्याला. आता विचार करावं की 6 वर्षाच्या मुलाला आजोबांना बघून तंबाखू मळायची सवय लागते. आपण जे करतोय ते करताना किती आपल्या आजूबाजूला गोष्टी चालल्या आहेत आणि कशा प्रकारे आपण इतरांचे रोल मॉडेल बनतोय ना, त्याचा विचार करा. ओके, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात शेवटी सर जे म्हणाले की ह्या 3 स्थिती ज्या आहेत त्या जेव्हा विरघळतात, ओके, जेव्हा शिकारीच शिकार बनतो, ओके, जे तुम्ही करायला गेलेलात तेच तुम्ही बनून जाता, तेच तुमचं साध्य होतं. आणि कृतज्ञता करता करता तुम्हीच कृतज्ञतेची मूर्ती बनता. त्या ध्येयाच्या मागे धावता धावता तुम्हीच ते ध्येय बनून जाता. त्यावेळी मला वाटतं ना, आयुष्याचं खरं सार्थक होतं. आणि त्यासाठी तुमच्या ध्येयाला, तुमच्या सद्गुरूला संपूर्ण समर्पण करणं आणि पुढे जात राहणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. श्रीराम सर, खूप जबरदस्त. म्हणजे आज तुम्ही मला एवढी वैचारिक चालना दिली ना, ती मला वाटतं गेल्या कित्येक वर्षात मी अनुभवली नसेल. आणि अगदी मला जे मनापासून व्यक्त व्हायचं होतं ना, ते व्यक्त होण्याची एक जबरदस्त संधी तुमच्यामुळे आज मला मिळाली. आणि मंजुषाताई आल्या की मला एक वेगळीच ऊर्जा येते. ओके, अल्टरनेटिव्ह संडेला त्या असतातच, पण मंजुषाताईंना ऐकलं ना की एक वेगळंच काहीतरी स्फुरण चढतं. सो तुमच्या दोघांच्या अस्तित्वाने आज हे सगळे विचार माझ्यामधनं बाहेर आले. मी माझ्या सगळ्या सद्गुरूंना त्याबद्दल माझी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि या मार्गावर आपण चालत राहू आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय जय रघुवीर समर्थ. बॅक टू यू श्रीराम सर. केतन सर, खूप सुंदर तुम्ही थोडक्यात सारांश सांगितला. आणि तुम्ही दिलेली उदाहरणं इतकी बोलकी आहेत, आणखी प्रत्येकाला अगदी सहजपणाने रिलेट करायला लावणारी आहेत. आणि ज्याला आपण म्हणूयात की आणखीन एक मला विशेष जाणवला की या विवेचनानंतर तुम्ही पुन्हा प्रत्येकाला त्याच्या व्हाईट बोर्ड वरती ज्या काही बुलेटेड पॉइंट्स आहेत ना, हे मांडता. आणि हे सगळ्यात मोठी गोष्ट वाटते मला. म्हणजे एक विचार समजून घेणं एक गोष्ट झाली, परंतु त्या व्हाईट बोर्डवरच्या बुलेट्स जे आपल्याला काय हवंय हे तुम्ही इतकं छान अधोरेखित करता. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. जय जय रघुवीर समर्थ. मंजुषाताई, काही बोलायचंय? नाही सर, थँक्यू. तुम्ही उल्लेख करता, मी फक्त पार्टिसिपेट करणार आहे असं मी श्रीराम सरांना रिक्वेस्ट केली आहे आणि ती त्यांनी मान्य केली. त्याच्याबद्दल खूप 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 धन्यवाद त्यांचे. त्या दृष्टीने माझा कदाचित दासबोधाचा थोडा अभ्यास होईल असं मला वाटलं आणि त्याप्रमाणे आजची ट्रीट मिळाली मला आल्याबरोबर. सो ग्रॅटिट्यूडचा कमाल दिसला. एक्झॅक्टली. थँक्यू.
थँक्यू म्हणजे तुमचं Thank you, Srikanth. असणंच इकडे आमच्यासाठी खूप जबरदस्त आहे. तुम्ही बस आमच्या बरोबर राहा, तुमचे आशीर्वाद राहा, बाकी सगळं होत राहील. थँक्यू सो मच. बॅक टू यू धनाजी सर.